रामकृष्ण हरी मंडळी. चला तर आज मस्तपैकी एकादशीची पूजा झालेली आहे. आज भागवत एकादशी आहे. तर पहा मस्त आज आता कसं झेंडूच्या फुलाचा सीझन आहे, तर भरपूर अशी फुलं झेंडूची भेटालेत. तर पहा भरपूर अशी फुलामध्ये, कारण झेंडूची फुलं भरपूर भेटालेत. पुन्हा गेंदा, जास्वंद अशी भरपूर सारी फुलं भेटले. तर बघा फुलांना देव कशी गजबजून अशी मस्त वाटाली देवपूजा छानपैकी. तर चला आज एकादशीची पूजा झालेली आहे आणि माझ्या घराच्या गच्चीवर पण खूप गुलाबाची फुले आहेत, पण मी ती तोडली नाहीत कारण हेच फुलं मला सगळे भरपूर झाली. म्हणलं चला उद्याच्या पूजेला नाही भेटले तर ते तोडता येते. आणि आज मी तुम्हाला रेसिपी वगैरे काय दाखवणार नाही. तर आज एकादशीची देवपूजा माझी मस्तपैकी झालेली आहे आणि तुम्हाला आज माझं टेरेस गार्डन पूर्ण मी दाखवणार आहे. तर चला तर आता देवपूजा वगैरे झालेली आहे, तुळशीची, मंदिरातली, देवघरातली. तर चला आता आपण आज टेरेस गार्डनवर जाऊ, म्हणजे छतावर जाऊ आणि जाऊन तिथली मी तुम्हाला पूर्ण माझे गुलाबाची फुलं वगैरे काय काय मी म्हणजे केले लावलेले, तर ते सगळं मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. फुलं आज तोडलेली नाहीत, तर म्हणलं चला उद्याला कामी येतात. आणि इकडं पाही आष्टूरची फुलं, आणि काल एका ताईला मी भरपूर अशी फुलं पण तोडून दिली. आता एवढी सगळी फुलं तोडून देवाला वाहिलेली आहेत. अशी कोणी देवासाठी आली त्यांना 4 फुलं द्यायची देवासाठी, त्या आष्टूरची फुलं पण. आणि इकडं पाही जास्वंद आहे, कुंड्यात लावलं आहे आपला पिवळा जास्वंद. इतकी छान फुलं, मध्ये थोडासा लाल कलर आहे. आणि याच्यावर कसं कोकडा म्हणतात ना, ते कोकडा पडायला याला आता काहीतरी पाहूत फवाराचा पासा कोकडा पडायला आहे. आणि इकडं गुलाब, याचे गुलाब मी परवा तोडले होते. हे गुलाब फुलं तोडले होते. आणि इकडं पण हा गुलाब आहे बघा, फिक्कट आहे. तर 3-4 नमुनीचे गुलाब आहेत. तर पाही उगी फिक्कट असा क्रीम कलरचा, कसला कलर आहे, फिक्कट गुलाब आहे. किती मस्त फुलं आलेली आहेत. आणि हे पाही मी एकाच कुंड्यामध्ये 2 नमुन्याचे लावलेले गुलाब, हा फिक्कट गुलाबी आणि हे पाही लालसर, हे असे लावलेले. आणि या कुंड्यामध्ये मी परवा फुलं तोडली होते, तर आता फक्त ह्याला कळ्या आलेल्या आहेत. हे पहा कळ्या आलेल्या आहेत ह्याला. आणि हा गुलाब मी घरी तयार केलेला आहे, याचं रोपटं. तर ह्या पहा किती फुलं आलेली त्याला, हे पहा भरपूर सारी फुलं आलेली आहेत. हे पहा इतके छान वाटतात, पण असे तोडा वाटत नाही. पुन्हा फुलं झाडाला ठेवून वाळण्यापेक्षा आपण देवाला वाहिलेली चांगली असतात म्हणतात ना. तर पहा किती फुलं आलेली, पूर्ण सारं असं लुकळून गेले उडसं झाड पण. आणि इकडं पण गुलाबाचे पाहायला काय म्हणतात, बटन गुलाब म्हणतात. मी ही घरीच झाड तयार केलेलं याचं रोपटं. आणि हा विकतचा गुलाब आहे, याची ह्या कळ्या, ह्याला पहिली गुलाबाची फुलं तोडले देवासाठी, ह्या पाह्या कळ्या सुरू आहे त्याला. आणि हा बटन गुलाब म्हणतात. ह्या पाह्याला पण किती फुलं आलेली, तरी पण देवाला व्हायला तोडायला सुरूच आहे. हे बघ काय काय फुलं झाडाला पण ही झाली. भरपूर सारे गुलाबाची झाड आहेत कलरचे. इकडं पहा मी आता नवीन गुलाब शेताला गेले होते ना, तुम्ही तर मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलेच आहे. आमच्या शेतात पण गुलाबाचं झाड आहे, त्याच्या काड्या लावलेल्या आहेत. आणि ही नंदी मोगरा म्हणतात. आणखीन काय ह्याला फुल नाही आलेलं. आणि इकडं पहा हे कढीपत्त्याचं मी लावलेलं आहे एक, हे बघा किती छान फुटलेली. आणि ह्या पहा बकेटामध्येच जास्वंद, याला गेंदा जास्वंद म्हणतात. तर पाहायला किती छान फुलं आलेली, 2-3 फुलं आलेली आहेत. आणि इकडं बाहेर कळ्या पण आलेल्या आहेत, हे पहा कळ्या. आणि बा फुलं पण आले ते उडशा झाडाला. आणि हे पण जास्वंदच आहे, याची परवा फुलं तोडलेली आहेत, आणखीन कायला नाही. आणि याच्यात आता लावायचे काहीतरी. आणि ह्या पाही कनेरीचं, आणि हे पांढऱ्या फुलाचं म्हणतात तर स्वस्तिक, कळ्या चालू यायल्या छोट्या छोट्या. आणि इकडं पाहे नागवेलीचं पान, आपण खायची पानं असतात ना पूजेला, तर ह्या नागवेलीचा पण वेल मी छोटा लावला. ह्या पाही पण मस्तपैकी याची वाढ व्हायली. आणि ते नाही का कृष्ण फळ वेल, आणि ते ह्याचं ड्रॅगन फ्रूटचं म्हणतात ना ते आणलेलं, ते पण छानपैकी वाढ व्हायली. त्याचं आत्ता लावलेलं हे ज्येष्ठ 15 दिवसाखाली. आणि त्या बाटलीतला पहा मोगराचा आहे, ती पण फुटला, मी नवीन लावलेला होता. हे रताळाचं झाड आपण म्हणतात ना, रताळी खायची उपवासाला, तर रताळ्याचं मी ग्रोबॅगमध्ये लावलं होतं. त्या पहा केवढा वेल आलेला आहे. त्याला म्हणतात असं, हे पूर्ण मुळ्या खाली गेलेला रताळ येतात, ह्याला पण अशी माती पाहिजे. पण मी सध्या याच्यातच लावलेलं आहे. आणि हे जे आपले जारच्या बाटल्या असतात ना, त्याचे तोंड कापलेले आहेत बघा असे, तर त्याच्यामध्ये पण मी असं, ते आमच्याकडं खेड्यामध्ये विचू म्हणतात, चिनी गुलाब म्हणतात, छोटे छोटे असतात ना पांढरे लाल, ते शोचे, ते लावलेले. आणि इकडं पहा कृष्ण कमळ, त्याला फुलं येतात ना निळे फुलं, ते आमच्या हॉटेलवर पण खूप मोठे
आणि मी त्याचीच काडी आणून इथं लावली. तर बघा छानपैकी लागलेल्या ग्रो बॅगमध्ये. आणि इकडं पाही लिंबाचं झाड पण छोटं होतं माझ्याकडे, ते पण फुटले मस्तपैकी. आणि याच्यात पण कशाचं तरी झाड आहे, मला आठवत नाही. इकडं पाय कोणी आळू म्हणतं, कोणी चिमकुरा म्हणतं. आमच्याकडे चिमकुरा म्हणतात बघा, आणि काही भागाला आळू म्हणतात. तर याची पानं आहे. 2 दिवस झाल्या पाणी घातलं नाही, आता आज याला पाणी घालायचं. आणि कसली लाल माठाची भाजी म्हणतात पुण्याकडे, अशी भाजी खूप लोक खातात, ती आहे. आणि ह्या पाही तांदूळ कुंजराची भाजी उपटली ना तर त्याला असं मस्त बिया आलेलं आहे. ह्या पाही चिमकुऱ्याची पानं आहेत, ह्या पाही सगळे. आणि इथं मी शेपू लावला होता, शेपूचं बी होतं माझ्याकडे, शेपू आणि पालक. आणि इकडं आपले पाईप असतात ना, तर पाईपाचे पण तुकडे मी त्यात माती भरली आणि त्यात असे शोचे लावलेले आहेत पायचे. आणि ह्या पाही 4च्या बाटल्या असतात, त्याच्यात पण असे शोचे लावलेले आहेत, चिनी गुलाब हे ते. ग्रो बॅगमध्ये इथं सुरणकंदाचे गड्डे लावलेले, इथं अंजीरच्या काड्या लावलेल्या आहेत असं. आणि हे मुतखड्याचं औषध म्हणतात, हे पानफुटीचं म्हणतात, हे पण लावलेले. आणि इकडं पाय मिरचीचं झाड किती छान आलेलं आहे मस्तपैकी, याला छोट्या छोट्या मिरच्या लागलेत. आणि पायी दवना म्हणतात, महादेवाला वाहतात हे. इकडं पहा मी आपली तेलाची टप असतो ना, कॅन म्हणतात ना, तेल संपलं तर त्याच्यामध्ये मी केवढं झाड वाढलेले पहा. हे पहा जास्वंदचा गेंदा जास्वंद. तर आता कसं, आता हिवाळा आहे, पण आता हिवाळा थोडा संपत यायला ना, थंडी तर खूप आहे इकडं. पण आता उन्हाळा सुरू होतो, तर काय करतं, ऊन तापलं की आता उन्हाळ्याचं काय करतात, झाडाला नव्हती फुटती म्हणतात ना, पहिली पानं गळून जातात आणि दुसरे नवीन पानं फुटतात. तसंच या झाडाचं झालेलं आहे. ह्या पहा पहिले पानं पूर्ण असे गळून चाललेले, आणि हे पहा असे नव्हती फुटायले. ह्या पाही असे नवीन पानं फुटायले पाहिजे असे. तर तरी पण पानं याला कळ्या आलेल्या आहेत, भरपूर फुलं आलेले आहेत. किती मस्त उंचच असं झाड झालेलं हे. टप आहे, 50 किलो धान्य बसण्याचा टप आहे. तर मी काय केलेलं आहे, लोणच्याला लिंब आणलेले घरी, त्याचं बी टाकलं होतं कुंड्यात आणि घरीच लिंबाचं रोप तयार केलं होतं आणि ते लावलं होतं एवढंसं असताना. पण पहा केवढं झालेले. तर आता मोठं याच्यातच होऊन देणार, टपामध्ये चपा माती भरलेली, मोठं झालं तर याच्यातच ठेवणार आहे मी रोपटं. आणि इकडं पहा ही पण काय म्हणतात त्याला, नंदी मोगरा का काय म्हणतात त्याला ते. या पहा ह्याची पण पानं गळालेत नंदी मोगऱ्याची, नवीन फुटायलेत. आणि हे पण पहा मी घरी तयार केलेला गुलाब आहे. पहा याला पण फुलं किती आहेत, कळ्या फुलं याला पण या पहा भरपूर असे आलेले. हे पहा बुडापासून अशा कळ्या फुलं आहेत. आणि इकडं का नाही कोथिंबीर होती, तर परवा मी मुलग्याला तिथं कोथिंबीर पूर्ण काढलेली. आता ह्याच्यात काहीतरी लावायचे. आणि आपण ह्याच्यात पण कोथिंबीर येते. पहा किती भारी कोथिंबीर आली बघा, अशी गावरान कोथिंबीर, कुठलं खत नाही काही नाही, याला मस्त टप भरलेलं आहे, एका टपातली काढलेली. हे पहा आणि याच्यात पण भरपूर अशी कोथिंबीर आहे. आणि हो, याच्यामध्ये मी काय केलेलं आहे, अद्रक ठेवलेलं, असं पुरून ठेवलेलं आहे. याच्यामध्ये अद्रक छान राहतं म्हणून. कोथिंबीर पण होती ना, अद्रक पण होती, पण कोथिंबीर उपटून काढली. याच्यात अद्रक आहे आणि या पाय दोन्ही टपात कोथिंबीर आहे. या पाय याच्याच बाजूला मी काय केलं तर हळदीचे पुरले होते, तर त्याच्यात केवढी हळद आली गड्डे. आणि इकडं पाहि कोणतं फुल म्हणतात की मी सहज आणलं होतं एक काडी. तर हे पहा किती मस्त एवढ्याला गुलाबी फुलं आहेत, त्याला कागदी फुलं म्हणतात. आणि इकडं मी चाफा लावला होता, तर ह्या पाहिजे पानच गळालेत. आता परवा 3-4 दिवसाखाली लावला होता, तर पाहत आता काडी हिरवी गाऱ्या फुटतील का नाही. आणि हे पहा वांग्याचं, याला असे 2 छोटे छोटे वांगे आलते, पण नाही का आमच्याकडे वाननेराचा खूप ताप आहे, लय त्रास देतं वाननेराचे. वांगे टमाटे आले ना ते खातात, आणि गुलाबाच्या पण फुलाची पानं खायलेत वाननेर, एवढा त्रास द्यायलेत. आणि याच्यात पण पहा मी नवीन गुलाबाच्या काड्या लावलेल्या आहेत. आणि हे पण दवना त्या कुंड्यात पाहिलं ना, महादेवाला वाहतात हे. आणि इकडं पहा हे पण वांग्या झाड, याला पण वांगे आले होते, पण परवा वाननेर खूप आले होते छतावर. याला एक दोन कवळे वांगे आले होते, तर पूर्ण वाननेराने याचा काटा काढून टाकला. आणि एवढे मोठे मोठे टमाटे होते ना, तर या टमाटे पण वाननेराने खाल्ले असे. आणि ते भीत पण नाहीत, वाननेर आपण मारायला गेलत ना तर असे अंगावर येतात, एवढे वाननेर हे झालेत. आणि ह्या छोटे छोटे राहिले, तरी मोठे मोठे टमाटे निलामी हाणल्या, हाकलून लावलं म्हणजे हे राहिले बचले. आणि हे काय म्हणतात, सुख शांती का काय म्हणतात, मी एका ताईच्यातनं आणलं होतं पहा मस्त. आता पाहूच लागतं का ना आणखी ते. मंडळी माझं टेरेस गार्डन मी तुम्हाला थोडक्यात शेअर केलेलं आहे. तर पाही पूर्ण सगळी फुलं अशी किती छान भारी वाटते. आणि आज एकादशी असल्यामुळं मी थोडीशी पांढरी साडी अंगावर घातलेली, कारण एकादशीचं पांढरं वस्त्र घालावं म्हणतात. कधी घालते कधी नाही, पण चला म्हणलं आज घातली मी. मस्त पूजा वगैरे झाली, गच्चीवर आले तुमच्याशी म्हणलं चला माझी गुलाबाची फुलाची झाडं, पूर्ण माझं टेरेस गार्डन तुमच्याशी थोडक्यात शेअर करावं म्हणून मी आज गच्चीवर आले, तुमच्याशी थोडं
थोडक्यात शेअर केलं. तर कसं वाटलं माझं टेरेस गार्डन मंडळी, आवडल्यास मला जरूर कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.